मध्ये तुम्हाला युजर आयडी पासवर्ड शेअर केला होता, तो युजर आयडी पासवर्डने आपण वर्डप्रेस मध्ये लॉग इन करतो. जसं आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला फ्रंटलाच जे डॅशबोर्ड शो होतो तो हा डॅशबोर्ड आपल्याला शो होईल तुम्हाला. इथे या साईडला तुम्हाला मेनू बार शो होतो जो ऍडमिन पॅनलचा आहे. इथे आपल्याला डॅशबोर्ड शो होतं. त्यानंतर प्रथम ॲसेट जी वेबसाईट आहे ती आपल्याला इथे शो होते आणि व्हिजिट साईट वरती आपण राईट क्लिक करून न्यू टॅब वरती जर क्लिक केलं तर नवीन जी आपली फ्रंट साईडची वेबसाईट आहे ती आपल्याला शो होते. जसं की आपण आता फ्रंट साईड वेबसाईट वरती क्लिक केलंय. ही फ्रंट व्ह्यू आहे. हा फ्रंट व्ह्यू आपण बघतोय. आता आपल्याला ऍडमिनला जायचंय तर आपण पुन्हा इथून डॅशबोर्डला क्लिक करणार आणि आपण ऍडमिन साईडला आलो. तर आता आपण ऍडमिन मधले फंक्शन बघणार आहोत. वर्डप्रेस मधले कोणकोणते फंक्शन आहेत. मोस्टली वर्डप्रेस हे ब्लॉग साठी युज केलं जातं, ई कॉमर्स साठी युज केलं जातं. तर यातच आपण जे ब्लॉग आहे, ब्लॉग पहिले बघणार आहोत आपण. इथे आपण पोस्टला क्लिक करतोय. पोस्टला क्लिक केल्यानंतर ऑल पोस्टला तुम्हाला जे ओल्ड ब्लॉग तुम्ही टाकलेले असतील ते सर्व ब्लॉग तुम्हाला दिसतात. इथे आपण ब्लॉग बघतोय. सुरुवातीला आपल्याला टायटल, ऑथर, कॅटेगरीज, टॅक्स आणि डेट. तो जो ब्लॉग आहे तो कुठल्या डेटला पब्लिश केलाय, कुठल्या कॅटेगरी त्याला सिलेक्ट केली आहे, ऑथर कोण आहे आणि टायटल काय आहे त्या ब्लॉगचं, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसते. त्यानंतर आपण ऍड न्यू पोस्टला ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस आपण एक नवीन ब्लॉग इथे ऍड करू शकतो आणि आपल्याला जर एडिट वरती आपण क्लिक करतो त्या केसमध्ये आपण इथं जो ओल्ड ब्लॉग आहे त्या ओल्ड ब्लॉगला आपण एडिट करू शकतो. एडिटला आपण क्लिक करून जो ओल्ड ब्लॉग आहे त्याला आपल्याला एडिट करता येतं. एडिटसाठी जे ऑप्शन आहेत, पहिले इथे आपल्याला टायटल नेम टाकावं लागतं. त्यानंतर जो पॅराग्राफ आहे तो ब्लॉग मध्ये जे कंटेंट येणार आहे ते सर्व कंटेंट आपण इथे ऍड करतो. त्यानंतर टेक्स्ट जे आहे ते आपण हे पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये असतं. त्यानंतर इथे जे आपल्याला हे जे दिसतंय टायटल, मेन जे हेडिंग दिसतात आपल्याला, हे आपण हेडिंगने चेंज करतो. हेड 2, हेड 3, हेड 4 याने आपण हे हेडिंग चेंज करतो. जसं की आपण आता हेड 3 करूयात. हेड 3 आपण याला डिझाईन केलं. त्यानंतर बोल्ड, इटॅलिक, बुलेट्स, नंबर, राईट अलाइन, लेफ्ट सेंटर अलाइन, लेफ्ट राईट अलाइन, हे जे अलाइनमेंट आहेत आपल्याला इथे अलाइनमेंटचे आयकॉन दिसतात. टेक्स्ट जे अलाइनमेंट, इमेज अलाइनमेंट आपण इथनं करू शकतो. किंवा जे आपली टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला जर आपल्याला एक लिंक सेट सेट करायची आहे, बॅकलिंक किंवा एक लिंक टाकायची, तर आपण इथे लिंक वरती क्लिक करून इथे त्या URL आपण पेस्ट करतो आणि अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर या टाईप मध्ये जी URL आहे ते टेक्स्टला एक URL इथे कनेक्ट होते, हायपर लिंक इथे कनेक्ट होते. त्यानंतर आपण इथे आपल्याला जर लाईन वगैरे जर घ्यायची असेल तर आपण लाईन वगैरे पण इथे ऍड करू शकतो. ठीक आहे यामध्ये. त्यानंतर इथे आपल्याला जो ऑप्शन दिसतात इथे प्लगइन, आपलं जे एओस प्लगइन आहे तो एओस प्लगइन आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला एसईओ चे ऑप्शन आपल्याला इथे शो होतात. जर एओस प्लगइन नसेल तर हे ऑप्शन आपल्याला इथे शो होणार नाही. त्यानंतर पब्लिश ऑप्शन आपल्याला शो होणार आहे. मध्ये आपला ब्लॉग आहे तो पब्लिश झाला किंवा नाही झाला याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्यानंतर व्हिजिबिलिटी मध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळते जो आपला ब्लॉग आहे तो पब्लिक साठी आहे की प्रायव्हेट साठी आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे आपण त्याला एडिट वगैरे चेंज करू शकतो. रिव्हिजन्स आपण बघतो की आपला जो ब्लॉग आहे या ब्लॉग मध्ये आपण किती रिव्हिजन केलेले आहे त्याची इन्फॉर्मेशन मिळते. नंतर आपल्याला पब्लिशड मध्ये इन्फॉर्मेशन मिळते की तो ब्लॉग जो आहे तो आपण कुठल्या डेटला आणि टायमिंगला तो आपण पब्लिश केला आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला यामध्ये मिळते. त्यानंतर इथे आपल्याला एक पब्लिश नाऊ, ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम ब्लॉग टाकतो तर इथे पब्लिशचं एक बटन असेल. पब्लिश केल्यानंतर सेकंड टाइम इथे अपडेटचं ऑप्शन येईल. त्यानंतर आपण ब्लॉग मध्ये काय करतो, अपडेट करतो. आपण अपडेट केले की इथे आपण फक्त अपडेट बटनला क्लिक करणार आणि हा जो ब्लॉग आहे हा अपडेट होणार. आपण आता अपडेट वरती क्लिक केला आणि तो अपडेट होईल आता. ठीक आहे, तर ब्लॉग आपला इथे अपडेट झालाय. त्यानंतर आपण जे टेक्स्ट आहे इथे इमेजेस आपल्याला ऍड करायचे असतील तर आपण इथे ऍड मीडियाला क्लिक करून इमेज ऍड करू शकतो. आपल्याला वाटलं कुठली इमेज ऍड करायची आहे तर ती इमेज आपण गॅलरी मधनं ऍड करू शकतो किंवा अपलोड फाईलला क्लिक करून सिलेक्ट आपल्या कम्प्युटर मधून ती इमेज इथे अपलोड करू शकतो. तुम्हाला टास्क काय करायचा आहे, तुम्हाला नवीन ब्लॉग इथे ऍड करायचे आहेत. जसा हा ब्लॉग आपण ऍड केला आहे त्या टाईप मध्ये तुम्हाला नवीन ब्लॉग इथे ऍड करायचे. जसं की आपण ब्लॉग नवीन ऍड करायचा असेल तर कुठे जाणार, तर मग इथे जे डॅशबोर्डच्या खाली पोस्ट आहे, पोस्टच्या नंतर इथे ऍड न्यू पोस्टला आपल्याला क्लिक करायचंय. ऍड न्यू पोस्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ब्लॉग टायटल आपल्याला इथे ऍड करायचंय. त्यानंतर डिस्क्रिप्शन इथे ऍड करायचंय.
त्यानंतर आपण फोकस की फ्रेज आपण ऍड करतो. हे EOS प्लगइन साठी आपण यूज करतो. जसं की आपण एक ब्लॉग ऍड करूयात. आपण इथे टायटल टाकलं. टायटल नंतर आपण इथे डिस्क्रिप्शन घेतोय. आपल्याला इथे डिस्क्रिप्शन ऍड करायचं आहे त्या ब्लॉगच्या रिलेटेड. तर आपण कंपनी विषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ही जी कंपनी आहे यांचं जे मिशन आहे किंवा अबाउट अस आहे, यातली आपण जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घेऊन आपण तिथे ब्लॉग क्रिएट करणार आहोत. तर आपण ब्लॉगसाठी चॅट जीपीटी आपण यूज करतो. चॅट जीपीटीला आपण ती इन्फॉर्मेशन देणार आहोत आणि त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत क्रिएट ब्लॉग. ठीक आहे. तर क्रिएट ब्लॉग केल्यानंतर आपल्याला चॅट जीपीटी ही एक टेक्स्ट वरती आपल्याला नवीन फॉर्मॅटमध्ये एक ब्लॉग देईल. ठीक आहे. तो जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आपण इथे तो जो ब्लॉग आहे तो आपण ऍड करणार आहोत. ठीक आहे. आपण एक फर्स्ट पॅराग्राफ घेतलाय. तो फर्स्ट पॅराग्राफ आपण ऍड करतोय. त्यानंतर आपण नेक्स्ट पॅराग्राफ ठीक आहे. फर्स्ट पॅराग्राफ आपण इथे ऍड केलाय. त्यानंतर आपल्याला जो सेकंड पॅराग्राफ जो ऍड करायचा आहे ती इन्फॉर्मेशन आहे अचिव्हमेंट. अचिव्हमेंट आपल्याला तिथे ऍड करायची आहे. तर आपण अचिव्हमेंट तिथे अचिव्हमेंट इथे हा कंटेंट आपल्याला चॅट जीपीटीने दिलाय. तो कंटेंट आपण इथे टाकतो, ऍड करूयात. ठीक आहे. अचिव्हमेंट मध्ये आपण इथे हेड 2 घेऊयात, चेंज करूयात. त्यानंतर आपण पुन्हा एक्झिक्युटिव्ह टीम जी आहे एक्झिक्युटिव्ह टीम आपण टाकूयात. इथे बॅकलिंक आलेली आहे. ठीक आहे. बॅकलिंक राहू द्या. त्यानंतर आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यानंतर वर्किंग ऍट 10x किंवा आपण घेऊयात लोकेशन्स. लोकेशन्स इम्पॉर्टंट आहे. लोकेशन्स आपण घेऊयात. कंपनीचा जो ऍड्रेस आहे ही इन्फॉर्मेशन आपण घेतली. तर आपण इथे ऍड्रेस वगैरे प्रॉपर नाही आले तर आपण ते चॅट जीपीटी मध्ये टाकून आपण टेबल घेऊयात. चॅट जीपीटीने आपल्याला एक टेबल क्रिएट करून द्या. त्या टेबल मध्ये आपण हे सर्व ऍड करूयात. जसं की ग्लोबल लोकेशन, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, हा जो टेबल आहे हा टेबल आपण ऍज इट इज कॉपी. ठीक आहे. आपला टेबल हा ऍज इट इज आपण कॉपी पेस्ट केलाय. आता मोस्टली आपण भरपूर कंटेंट टाकलेले आहेत. ते कंटेंट टाकल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय की जो टायटल आपण घेतलेला आहे तो टायटल आपल्याला फोकस की फ्रेजला सेट करायचा आहे. फोकस की फ्रेज जो आहे तो म्हणजे कोणी जर या नेमने गुगलमध्ये सर्च केलं तर आपलं आर्टिकल त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी आपण फोकस की फ्रेज ठेवतो. त्यानंतर आपण इथे मेटा डिस्क्रिप्शन आहे. मेटा डिस्क्रिप्शन आपण इथे ठेवलंय. ठीक आहे. डिस्क्रिप्शन जे आहे ते आपण इथे ऍड केलेलं आहे. मेटा डिस्क्रिप्शन ऍड केल्यानंतर आपण इथे आपल्याला मेटा डिस्क्रिप्शन मध्ये जो फोकस की फ्रेज घेतलेला आहे तो फोकस की फ्रेज आपल्याला पहिले टाकायचा आहे. त्यानंतर जे आपलं डिस्क्रिप्शन जे आहे ज्या ब्लॉग मधले आपलं डिस्क्रिप्शन असेल त्यातलं काही कंटेंट आपण इथनं कॉपी करून आपल्या पोस्ट मध्ये घेणार आहोत.
मेटा इथे आपण कंटेंट घेतलं. ठीक आहे. आता इथे जो ग्रीन बार दिसतोय ना, हा ग्रीन बार म्हणजे आपले जे कंटेंट आहेत हे प्रॉपर लेंथ मध्ये आहेत. जर जास्त लेंथ जर ऍड केली तर इथे काय होईल की जो ग्रीन आपला जो बार आहे हा जो ऑरेंज होईल कमी असेल तर, आणि मोस्ट जास्त जर कंटेंट असेल, लेंथ जास्त असेल तर तो रेड होईल. तर आपल्याला हा ग्रीन मध्येच ठेवायचा आहे कधी पण, हा मेटा आणि टायटल. हे जे टायटल आपण बघतोय, टायटल पण आपलं हे ग्रीन मध्येच असायला हवं. तो प्रॉपर ग्रीन आहे आणि Googleमध्ये कशा टाइपने शो होईल आपल्याला इथे शो होतंय. एकदा आपण Googleमध्ये जाऊन तो जो आपण फोकस की फ्रेज ठेवलेला आहे, त्या रिलेटेड आपण सर्च करणार आहोत, की एक्झॅक्टली Googleमध्ये आपल्याला काय भेटतंय. त्या रिलेटेड आपल्याला जे काही कंटेंट जर भेटले, तर ते आपण घेणार आहोत मेटा डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. आपण काही कंटेंट आपल्याला मिळाले ते आपण इथे मेटा डिस्क्रिप्शन मध्ये घेऊयात. यातले काही कंटेंट जे आहेत आपण डिलीट करूया. ठीक आहे. त्यानंतर आपण पब्लिश, इथे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की पब्लिश ऑप्शन येईल आणि कॅटेगरी जे आहे, हे आर्टिकल आपण कुठल्या कॅटेगरीसाठी लिहिलेलं आहे, ती कॅटेगरी आपण एक सिलेक्ट करू शकतो. तर हे आर्टिकल आपण युनायटेड स्टेट्ससाठी लिहिलेलं आहे. त्यामुळे युनायटेड स्टेट्सचा जो कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी आपण इथे सिलेक्ट करतो आणि आपण पब्लिशला क्लिक करणार आहोत. पब्लिशला क्लिक केल्यानंतर आपले आर्टिकल हे पब्लिश झालं आहे. ह्या फ्रंट व्ह्यूला आपलं आर्टिकल शो होणार आहे. ठीक आहे. तर आपण कंटेंट एकदा चेक करूयात आणि इथे आपल्याला व्ह्यू पोस्टचं ऑप्शन आलेलं आहे. व्ह्यू पोस्टवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, त्या ठिकाणी आपल्याला जे फ्रंट व्ह्यू आहे आर्टिकलचा, तो फ्रंट व्ह्यू आपल्याला शो होतो. तो या टाइपमध्ये आपलं आर्टिकल शो होतंय फ्रंट साइडला. ठीक आहे. तर यामध्ये आपण ग्लोबल इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, कंपनीचे ॲड्रेस वगैरे. मोस्टली यामध्ये आपला एक बाकी आहे आपल्याला यामध्ये काही इमेजेस यूज करायच्या आहेत. तर त्या इमेजेससाठी आपण पुन्हा एकदा ॲडमिन डॅशबोर्डला जाऊयात, बॅक घेऊयात. तर आपण काही इमेजेस घेणार आहोत. इमेजेस मी पीसीमध्ये चेक करतो एकदा 2 मिनिटात. काही इमेजेस आपण घेणार आहोत. तर ह्या ज्या इमेजेस आहेत, त्या इमेजेससाठी आपण इथले एक स्क्रीनशॉट आपण घेतोय. स्क्रीनशॉट क्रिएट करून आपण पेंटवरती जाऊन आपण तो स्क्रीनशॉट पेस्ट केला. इथे आपण एडिट केला. हा जो स्क्रीनशॉट आहे आपण क्रॉप केला. ह्याला आपण सेव्ह ॲज मध्ये जाऊन हा जो होता रिव्हेन्यू इयरली पण नेम दिला. ठीक आहे. जो आपला इमेज आहे त्या इमेजला आपण इथे सेव्ह केलंय. ठीक आहे. आता इमेज सेव्ह केल्यानंतर आपल्याला पूर्ण आपण ब्लॉगमध्ये येणार आहोत. ब्लॉगमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या ब्लॉगमध्ये कुठे इमेज ॲड करायची आहे, तर आपण इथे इमेज एक ॲड करूयात. ॲड मीडियामध्ये आपण जाऊ. सिलेक्ट फाईल. पीसीमध्ये आपल्या आपण सिलेक्ट फाईल केली. त्यानंतर आपल्याला ते इमेज आपण अपलोड केली. अल्ट टेक्स्ट जे आहे, अल्ट टेक्स्ट आपण इथे ॲड केला आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन आहे, टेक्स्ट डिस्क्रिप्शन आपण इमेज डिस्क्रिप्शन इथे ॲड केलं. इन्सर्ट इंटू पोस्ट, जी इमेज आहे ती आपण पोस्टमध्ये इन्क्लूड केली. ठीक आहे. याच ठिकाणी ती एक साइडला गेली आहे, लेफ्ट साइडला. आपण इथे अलाइनमेंट जी आहे सेंटर घेणार आहोत. पुन्हा एडिट वरती क्लिक करणार आणि इथे जी साईज आहे इमेजची फुल साईज मध्ये आपल्याला ती इमेज हवी आहे. आपण अपडेट वरती क्लिक करूयात. इमेज आपल्याला इथे शो होते. ठीक आहे. तर ही इमेज आपण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड केली आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा अपडेट वरती क्लिक करणार आहोत. आपण अपडेट वरती क्लिक केलं आणि हा जो ब्लॉग आहे हा रिपीट आपण इमेज टाकल्यानंतर अपडेट केला आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही ऑप्शन शो होतात. ज्यावेळेस आपण जो एस आहे
वर्डप्रेस मध्ये एसईओ करतो EOS प्लगइनच्या मदतीने. त्या ठिकाणी आपल्याला एसईओ अनालिसिस वरती आपण क्लिक करतोय. एसईओ अनालिसिस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे शो होतात रेड डॉट. रेड डॉट म्हणजे आपला एसईओ तिथे बाकी आहे करायचा. जसं की इंटरनल लिंक. इंटरनल लिंक आपल्या वेबसाईटचीच एक इंटरनल लिंक बाकी आहे. म्हणून आपण इथे इंटरनल लिंक साठी फ्रंट जी आपली वेबसाईट आहे तिला आपण क्लिक करणार आहोत. आणि या फ्रंट वेबसाईट मध्ये एक आर्टिकल जे आहे ओल्ड आर्टिकल, त्या ओल्ड आर्टिकलचा आपण इथे लिंक कॉपी केली आहे. ठीक आहे. लिंक कॉपी करून आपण इथे एक टेक्स्ट बघणार आहोत आणि त्या टेक्स्टला आपण जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलला आपण कनेक्ट करणार आहोत. आपण सर्व्हिसेस टेक्स्ट घेतला आणि ते ओल्ड आर्टिकलला आपण कनेक्ट केला. ठीक आहे. तर आपला इथे आता एसईओ जो ऑरेंज होता इथे आपला ग्रीन सिम्बॉल आलाय, म्हणजे आपला जे एसईओ कंटेंट आहे ते प्रॉपर आहेत. आपण आता बघूयात आउटबाउंड लिंक जी आहे, इनबाउंड लिंक होती आपली इंटरनल लिंक. इंटरनल लिंक आता ग्रीन झाली, रेड च्या नंतर ती ग्रीन झाली. त्यानंतर इथे आपल्याला कळतंय की की फ्रेज जो आहे त्याची डेन्सिटी कमी आहे, तो वन टाइम इथे यूज केलेला आहे. मिनिमम या आर्टिकल मध्ये 2 टाइम्स तो यूज व्हायला हवा. तर त्या ठिकाणी आपण जो आपला फोकस की फ्रेज आहे त्याला कॉपी करून आपण पुन्हा एकदा इथे टायटल मध्ये आपण त्याला ऍड करूया. ठीक आहे. टायटल मध्ये आपण त्याला ऍड केलं. इथे आता फोकस की फ्रेजचा जो प्रॉब्लेम होता तो गेला डेन्सिटीचा. ठीक आहे. इथे ऑलमोस्ट आपण केले दोनच इथे प्रॉब्लेम आहेत. की फ्रेज कंटेंट मेटा डिस्क्रिप्शन मध्ये नाहीये असं ते म्हणतायत. ठीक आहे. आपण एकदा पुन्हा ते की फ्रेज मध्ये मेटा डिस्क्रिप्शन मध्ये घेऊया. ठीक आहे. तो पण एरर आपला गेला. आता इथे सांगतायत की हेडिंग मध्ये S2 S3 सब हेडिंग आपल्याला यूज करायचे आहेत. आपण S3 यूज केला, S2 यूज केला, S2 आहे, S2 आहे. आपण इथे याला H1 करूया. ठीक आहे. H1 केला. तो पण एरर आपला इथे रिझॉल्व्ह झालाय. आता नेक्स्ट एरर जो आहे तो टेक्स्ट लेंथचा आहे. म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये जे टेक्स्ट आहे ते मिनिमम 300 वर्ड्स हवे आहेत. आपण ऍड केलेले आहेत 297 वर्ड्स ऍड केलेले आहेत. म्हणजे टेक्स्ट लिमिट ह्याच्यात कमी आहे. तर आपल्याला पुन्हा टेक्स्ट ऍड करायचं आहे, तर आपण ब्लॉगची लेंथ इथे इन्क्रीज करणार आहोत. तर पुन्हा आपण जो ब्लॉग आहे आपल्या वेबसाईटला आपण इथे आलो. इथे आल्यानंतर आपण आणखीन काय कंटेंट आपल्याला एक्झॅक्टली घेता येतील आपण ते बघूयात. करिअर विषयी काही आहे का? सर टेक्स्ट लिमिट किती असतं त्याच्यात एक्स्ट्रा? टेक्स्ट लिमिट आपण 1000 आपण ऍड करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. ते कमी नको आहे ना? काय म्हणाला? कमी नको आहे 2000 पेक्षा? हा, कमी नकोय. 300च्या कमी नकोय. ठीक आहे. इथे काही जॉब तर ओपनिंग आपल्याला दिसत नाहीये सध्या यांच्या वेबसाईट मध्ये. ठीक आहे. तर वाय वर्क प्लेस बद्दल काही इन्फॉर्मेशन देत आहे. तर ठीक आहे. वर्क प्लेस बद्दल काही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन वरती आपण काही शॉर्ट कंटेंट तयार करूयात. तर आपल्याला काही शॉर्ट कीवर्ड्स पुन्हा आपल्याला ते कीवर्ड्स मिळालेत. आपण ते इथनं कॉपी केले. पुन्हा आपण आपल्या ब्लॉग मध्ये आलो आणि इथे आपण पेस्ट केल्या. ठीक आहे. पेस्ट केल्यानंतर आता आपली जी वर्डची लेंथ आहे ती इन्क्रीज झालेली आहे. नियर अबाउट 344 वर्ड्सचा ब्लॉग आपण इथे क्रिएट केलेला आहे. तो आपला तोही प्रॉब्लेम आता रिझॉल्व्ह झाला असेल. ठीक आहे. पण पुन्हा इथे की फ्रेज जे आहेत, फोकस की इथे जे हेडिंग आहेत, हेडिंग आपल्याला चेंज करायचं. आपण S2 आणि S3 मोस्टली यूज केलेले आहेत. ते म्हणतात की ते हेडिंग जे आहेत ते डिफरंट साईज मध्ये पाहिजेत. तर ठीक आहे. आपण H4 घेऊ, इथे H5 घेऊ,
ठीक आहे. आता मला वाटतं तो एरर पण गेला असेल. ठीक आहे. तो एरर पण ऑलमोस्ट गेलाय. आपण जे 15 गुड रिझल्ट आपल्या ब्लॉगचे आपल्याला शो होत आहेत. ठीक आहे. प्रॉपर आपण हा जो ब्लॉग आहे आपण एडिट केलाय. एसईओ फ्रेंडली हा ब्लॉग आपण डिझाइन केलाय. यानंतर आपण अपडेट वरती क्लिक करणार आहोत आणि या ब्लॉगला आपण पब्लिश केलेला आहे आपल्या वेबसाईट वरती. तर आपण फ्रंट व्ह्यूला ज्यावेळेस जाणार तर तो आपल्याला हा ब्लॉग दिसेल. आपण इथे जो रिव्हेन्यूचा एक मॅप टाकला होता, पण आपल्याला इथे आणखीन प्रॉफिटचा पण हवाय पॅराग्राफ. तर आपण एक प्रॉफिटची इमेज इथे घेऊयात. त्यासाठी पुन्हा मी इथे येतो. प्रॉफिटच्या इमेजला क्लिक करतो आणि पुन्हा एक स्क्रीनशॉट घेऊन आपण पेनमध्ये जाऊन पेस्ट करणार आहोत आणि या इमेजला आपण क्रॉप करणार आहोत. आपल्याला जितकी इमेज हवी त्या साईजमध्ये आपण घेऊन क्रॉप करून सेव्ह ॲज केलं. आता आपण इथे रेव्हेन्यूच्या जागी प्रॉफिट इयरली कंपनी. ठीक आहे. आपण टेक्स्ट इमेज नेम आपण सेट केला आता. पुन्हा आपण आपल्या ब्लॉगमध्ये आलो आहोत. ब्लॉगमध्ये आपल्याला इथे पुन्हा ॲड मीडियावरती आपण क्लिक करणार. इमेज आपण सिलेक्ट करणार आणि ती जी इमेज आहे ती आत्ता आपण घेतलेली ती आपण इथे इन्सर्ट केली आहे आपल्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आपण आता सेकंड इमेजला आपण सेंटर घेतली आहे. प्रॉपर ही इथे शो होतीये. इथे थोडा स्पेस बाकी आहे. आपला ब्लॉग अपडेट झाला. हां, ठीक आहे. इथे आपण याला पब्लिश करूयात, अपडेट करूयात पहिले. अपडेट केल्यानंतर आपला जो ब्लॉग आहे तो कसा शो होतोय आपण फ्रंट व्ह्यूला जाऊन चेक करूयात एकदा. आपण फ्रंट व्ह्यूला आलो. फ्रंट व्ह्यूला आल्यानंतर आपल्याला हा जो ब्लॉग आहे हा शो होतोय. आपलं हे हेडिंग टायटल आपण बघतोय. ब्लॉगचं इमेज आपण टाकली आहे. जे टायटल आहे, हेडिंग्स आपण इथे यूज केली आहेत. इथे काही लिंक्स आपण ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर कंपनीची जी इमेज प्रॉफिट आहे, प्रॉफिटची एक पॅराग्राफ आपण इमेज ॲड केली आहे. त्यानंतर आपण इथे एक जो टेबल आहे, टेबल ॲड केला आहे आणि काही त्यांचे जे एक्सेलन्स त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत, ते अवॉर्ड्स पण आपण इथं त्याची इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे. ऑलमोस्ट आपला जो ब्लॉग आहे तो रेडी आहे. तर आपण वर्डप्रेसमध्ये या टाइपमधनं एसईओ फ्रेंडली ब्लॉग ॲड करू शकतो आणि आपल्याला या ब्लॉगला किती व्ह्यूज येतात याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळेल. ठीक आहे. तर ऑलमोस्ट तुम्हाला ब्लॉग कसा टाकायचा हे तुम्हाला कळालंय. ठीक आहे. पुन्हा आपण डॅशबोर्डला जाणार आहोत. डॅशबोर्ड डॅशबोर्डला आल्यानंतर आपण इथे ब्लॉग ॲड केला. त्यानंतर मीडियामध्ये आपल्याला सर्व जे इमेजेस आहेत, आपण ज्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत, त्या सर्व इमेजेस आपल्याला इथे शो होतात मीडियामध्ये. पेजेसमध्ये आपले जे वेबसाईटचे पेजेस आहेत, ते आपल्याला शो होतात. त्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या ब्लॉगला जे कमेंट येतात, त्या कमेंट्स आपल्याला सर्व शो होतात. अपीअरन्समध्ये आपण पॅटर्न पॅटर्न बघतो, थीम बघतो, कस्टमाइज आहे, विजेट्स आहे, मेनू आहे, बॅकग्राऊंड, स्लाइड बार हे ऑप्शन आहे. मेनूमध्ये ज्यावेळेस आपल्याला कुठलंही प्लगइन ॲड करायचं असेल, जसं की योज प्लगइन आहे, ते आपल्याला एसईओ फ्रेंडली जे प्लगइन ॲड करायचं आहे, ते आपण इथनं ॲड प्लगइनमधून केलेलं आहे. इथे आपल्याला इन्स्टॉल्ड प्लगइन्स शो होतात. जे काही इन्स्टॉल प्लगइन आहेत आपण इन्स्टॉल केलेले, ते सर्व प्लगइन ऑलरेडी आपण इथे आपल्याला शो होतात, इन्स्टॉल झालेले पूर्ण. ॲड न्यू प्लगइन करायचं असेल, तर ॲड न्यू प्लगइनला आपण क्लिक करणार आणि इथे आपण नवीन प्लगइन ॲड करणार. जे प्लगइन आपल्याला ॲड करायचं आहे ते आपण इथे चेक करू शकतो किंवा आपण सर्च करू शकतो. सर्च केल्यानंतर ते प्लगइन आपल्या कॉम्प्युटर या ब्लॉगमध्ये इन्स्टॉल आपल्याला करायचंय. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ॲक्टिव्ह करायचंय. ॲक्टिव्ह झाल्यानंतर ते आपल्या वेबसाईटमध्ये आपण यूज करू शकतो.